तर नमस्कार मंडळी, सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय मित्रांनो. माझे खूप सारे शॉर्ट्स आहेत ना, त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांचे फोटो असेल किंवा यांचे व्हिडिओज असतील. त्या पाठीमागचं कारण सुद्धा असं आहे, कारण की या 2022, 23, 24 या 3 वर्षात प्रॉब्लेम होते आणि त्यावेळेस माझ्याकडे फक्त शिक्षण होतं. आर्थिक सोर्सेस सगळे संपले होते आणि त्यावेळेस माझ्याकडे फक्त शिक्षण होतं आणि ते शिक्षण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच होतं. पुढे प्रयत्न केला आणि एक विदेशात एका कंपनीत आलो. अतिशय शून्य जीवनात होतो. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांचा एक आधार होता. कारण की या महापुरुषांनी स्वातंत्र्य निर्माण केलं, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. यांचा आदर्श घेऊन काहीतरी जीवनात नक्की करावं म्हणून एक उडी घेतली आणि आज बऱ्यापैकी स्वतःला सावरून घेतलं. एक आधार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच रिस्पेक्ट असेल मला. चारही बाजूने अडचणीत आलो होतो. कोणताच मार्ग सापडत नव्हता. मुंबईला येत होतो. वेगवेगळ्या कंपनीमध्ये ट्राय करत होतो. अगदी सिंगापूरपासून तर दुबईपर्यंत तर ते सौदीपासून खूप साऱ्या देशांमध्ये ट्राय केली. बऱ्याच ठिकाणी फेल झालो. लाईफचा एक बॅड पॅच चालू होता असं म्हटलं तरी चालेल. अचानक पुन्हा त्याच कंपनीत आलो मी आणि आज सांगायला आनंद होतोय की माझ्या घरात कोणाची सॅलरी एवढी नसेल तेवढी माझ्याकडे आहे आता माझी सॅलरी. माझ्या वाईट वेळेत माझे सासू-सासरे माझ्यासोबत होते आणि यांचा आधार नक्कीच होता मला. बाकी माझे मेव्हणे वगैरे होते. सगळी लोकं माझ्यासोबत होती. चारही बाजूने अडचणीत होतो त्यावेळेस. ना स्वतःच्या सख्ख्या बहिणीने मदत केली, ना सख्ख्या भावाने. बहीण ती बहीणच होती. थोडी बहुत मदत करायचीच. भावाने कधीच मदत नाही केली. असं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की मित्रांनो वेळ बदलते. वेळ नक्की बदलते. दिवस आज असणारा उद्या नसेल आणि उद्या असणारा परवा नक्की नसेल. एकतर चांगला ते येईल किंवा वाईट तरी येईल, पण दिवस हा बदलेल आणि तो नक्की बदलेल. मित्रांनो, संघर्षातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची ताकद असेल ना, तर माणूस जगाच्या कोपऱ्यात काही करू शकतो. वर्गाच्या बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वर्गात काय शिकवावं, हे पुस्तक लिहून गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या व्यक्तीचा आम्हाला नेहमी अभिमान असेल. वेळ खूप वाईट होती आयुष्यात. काहींनी वेगवेगळे सल्ले दिले, काहींनी वेगवेगळे तांत्रिक मांत्रिक दिले. मनाला जे पटलं तेच केलं आणि मला वाटतं माझ्यासारखे असे असंख्य असतील, की ज्यांना ना ह्या गोष्टी ह्या अनुभवातून ते गेले असतील. तर मित्रांनो एकच सांगेन मी, वेळ तुमची पण बदलेल. फक्त प्रयत्न करत राहा. रात्रीचा दिवस करा, प्रयत्न करा. आज ना उद्या तुमचेही दिवस बदलतील. तुमची ही वेळ बदलेल. नक्की बदलेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. एकदा हरलात म्हणून घाबरून जाऊ नका. दुसऱ्यांदा हरलात म्हणून घाबरून जाऊ नका. जवळपास 6 वेळा मी आहे ना पासपोर्ट लावला होता. इंटरव्ह्यू दिले होते. त्यानंतर मला सिलेक्शन झालं होतं. सगळ्या गोष्टी अगदी रीतसर बरोबर व्हायच्या. पण शेवटच्या क्षणी मेल यायचा की नाही झालं मग. म्हणून म्हटलं वेळ तुमची सुद्धा बदलेल. नक्की बदलेल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. ₹500 साठी 8-8 तास गाडी चालवली मी.